कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत शिरोळ तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली। यावेळी दैनंदिन कामकाज तसंच महसूलशी निगडीत विषयांचा आढावा घेण्यात आला। यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली। यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी जनतेची कामं लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना देत नवीन शासन निर्णयांची माहिती दिली। शिरोळ तालुक्यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये इचलकरंजी तहसील कार्यालय आणि प्रांत इचलकरंजी या कार्यालयामध्ये आढावा बैठक केलेली आहे। महसूलचे जे महत्त्वाचे विषय जे नागरिकांच्या निगडीत आहेत, महसूलचे जे रेव्हेन्यू केसेस चालतात, रस्त्याचे केसेस असतील, 7/12 दुरुस्तीचे केसेस असतील, त्या अनुषंगाने काम कसं आहे तहसील कार्यालयाची त्याची पाहणी करतो आहे। ई ऑफिसचा वापर 100% जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि दोन्ही कार्यालयामधल्या पत्रव्यवहारासाठी सुद्धा केला जातो। त्याचं कामकाज कसं आहे याची पाहणी मी करतो आणि त्यासोबतच शासनाने जो नवीन शासन निर्णय केलेला आहे, 200 मीटरमधले सर्व गट नंबर आपल्याला डीम DNA समजायचे आहेत। त्यासाठी आम्ही काही परिशिष्ट केलेले आहेत, 5 परिशिष्ट आम्ही केलेले आहेत। त्यामध्ये अगोदर जे खरेदी खत झालेले आहे त्या अनुषंगाने नोंदी घेण्यासाठी काही SOP असावी त्याची सुद्धा कार्यवाही आम्ही करतो आहे। आणि याशिवाय इतर जे महसूल रिलेटेड ज्या बाबी आहेत, जसं पुरवठा विभागाच्या बाबी असतील, त्याबाबतची प्रलंबित काही प्रकरणं आहेत आणि आत्ताचं फील्डमधला स्टेटस लक्षात घेऊन प्रकरणं गतीने निर्गत व्हावीत, त्याच्यामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी काय सूचना द्यायच्या त्या सूचना या आढावा बैठकीमध्ये पाळतो आणि आढावा बैठकीतील या फीडबॅकनुसार सर्व जिल्ह्यामधील तहसील कार्यालयाला सूचना दिल्या जातात। तुकडेबंदी कायद्याअंतर्गत जे व्यवहार नोंदणीकृत नाहीत किंवा ज्यांचे खरेदी खत झालेले नाही अशा प्रकरणांमध्ये 5 परिशिष्टांमध्ये माहिती गोळा करून फक्त वर्ग 1च्या नोंदी घेतल्या जातील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामध्ये आता आम्ही तलाठी कार्यालय निहाय काही परिशिष्ट काढलेले आहेत। जे काही तुकडेबंदीचे अगोदर झालेले व्यवहार आहेत त्यामध्ये खरेदी खत झालेले आहे परंतु नोंद घेतली नाही, खरेदी खत झालेले इतर हक्कामध्ये नोंद घेतलेली आहे, इतर हक्कामध्ये निगेटिव्ह शेअराची नोंद घेतलेली आहे किंवा खरेदी खत झालेले आहे परंतु नोंद झालेली नाही किंवा खरेदी खत झालेलं नाही, अनोंदणीकृत व्यवहार झाले नाही, अशा 5 परिशिष्टानुसार आम्ही माहिती घेतो आहे। यामध्ये जे वर्ग 1चे गट असतील त्या ठिकाणीच फक्त नोंदी होतील, वर्ग 2च्या गटामध्ये नोंदी होणार नाही। त्यामधील वर्ग 2चे गटसुद्धा आमच्याकडून काढले जातील आणि यामध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार शासनाने जी SOP दिलेली आहे त्यानुसार कार्यवाही मिशन मोडमध्ये मोहीम स्वरूपात आम्ही जे पात्र लोक आहेत त्याबाबतची करू। परंतु या नोंदी जरी होणार असतील किंवा नोंदी आम्ही करणार असलो तरी या नोंदी फक्त रेकॉर्ड ऑफ राईटला येतील। त्या ठिकाणी बांधकाम करताना लेआउट करणं, जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांची बांधकाम परवानगी घेणं, ज्या ठिकाणी ते गावठांमध्ये असेल तर ग्रामपंचायती, गावठांच्या बाहेर असेल तर प्रांताधिकाऱ्यांची हे बांधकाम परवानगी घेणं तेही बंधनकारक राहील। त्याबाबतच्या सुद्धा नियमांची माहिती आम्ही लोकांना देऊन लोकांना अवेअर करणार आहे आणि त्यातून रेकॉर्ड ऑफ राईटच्या दुरुस्त्या पण आपण करणार आहे आणि त्यासोबत बांधकाम परवानगी लोकांनी घ्यावी यासाठी त्यांना सजग करणार। जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रत्येक विभागाला भेट देत कामकाजाची माहिती घेतली। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह महसूल विभागातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।